नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज जाणून घेऊया भात या पिकाबद्दल माहिती, ज्याला तुम्ही भात पॅडी असे म्हणतात। धान पिकाची लागवड तर केली, पण भांडीतच रोपे पिवळी पडतायत का? पुनर्लागवडीनंतर रोपांची मर होतय आणि म्हणावा तसा फुटवा मिळतोय। लोंब्यांमध्ये पडंज जास्त निघून दाणे पोकळ राहतंय। रासायनिक खतांचा बेसुमार खर्च करूनही उत्पादन घटतंय। मग आता काळजी सोडा, कारण तुमच्या धान पिकाला सुरुवातीपासूनच ताकद देण्यासाठी आले आहे S&M ॲग्रोटेक। रोपवाटिका तयार करताना आणि पुनर्लागवडीच्या वेळेस जमिनीची सुपीकता वाढवून मर व निमॅटोड रोग रोखण्यासाठी वापरा वॅमफोर्स आणि कडक फॉस्फरस एक्झिट करण्यासाठी PSF फोर्स। सोबतच मातीतील हानिकारक किडींपासून मुळांचे रक्षण करण्यासाठी द्या M-फोर्स। लागवडीनंतर 30 ते 50 दिवसांच्या शाकीय वाढीच्या काळात फुटव्यांची संख्या प्रचंड वाढवण्यासाठी आणि अन्नद्रव्य शोषण्यासाठी वापरा प्रोटॉन कॉम्बो आणि वनस्पती वाढीसाठी नियंत्रक ग्रीनेक्स फोर्स। आणि जेव्हा पीक 60 ते 85 दिवसांच्या पुनरुत्पादक अवस्थेत येते तेव्हा लोंब्या जोमदार आणण्यासाठी आणि रोगांशी लढण्यासाठी द्या NPK फोर्स आणि झिंक मिश्रणासाठी झिंको फोर्स। शेवटच्या 90 ते 120 दिवसांच्या दाणे भरण्याच्या काळात द्या रोडोफोर्स आणि सर्व आवश्यक अन्नद्रव्यासाठी मायक्रोफोर्स 6। यामुळे दाणे संपूर्णपणे गच्च भरतात, वजन वाढते आणि तांदळाला अप्रतिम चमक मिळते। तर आजच रासायनिक खतांचा खर्च कमी करा आणि S&M ॲग्रोटेकच्या जैविक शक्तीने धानाचे विक्रमी उत्पादन मिळवा आणि खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा।